आता कसला विचार करताय देवेंद्र? म्हणजे गुरुदेव, शनिदेव यांची दशा माझ्या वाट्याला पण येईल का? येणार नाही असं होणार नाही. गुरुदेव, मग मी काय करावे? त्यांनी माझ्या वाट्याला येऊ नये यासाठी काही उपाय? नाही देवेंद्र, ती दशा येणार नाही असं नाही, पण एक आहे, त्यासाठी साधना महत्वाची. म्हणजे तो त्यांच्या दशेचा काळ हा सुसह्य होऊन जाईल. तुम्ही त्यांचे स्मरण केले पाहिजे, त्यांचे पूजन केले पाहिजे, तर त्यांची कृपा राहील आणि आहे तो ग्रह दशेचा काळ सुसह्य होईल. अवश्य गुरुदेव, पण त्यासाठी मी काय करायला पाहिजे? देवेंद्र, शनिदेव यांचा एक प्रिय मंत्र आहे. तो कोणता? नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि चैनेश्वरम. हा मंत्र? होय देवेंद्र, या मंत्राचे स्मरण केले पाहिजे. भविष्यात हा मंत्र लोकप्रिय होईल आणि सगळ्यात महत्त्वाचे, हा मंत्र शनिदेवांना प्रिय आहे, त्याच्यामुळे ते प्रसन्न होतात. गुरुदेव, मी आजपासूनच अनुष्ठान करतो याचे. तुम्हीच काय देवेंद्र, अहो मी देखील हे करतो. पण इतका तात्काळ अनुष्ठान आरंभ करता आहात, तुम्हाला भीती वाटते का? अहो तुम्ही देवेंद्र आहात, असं घाबरून कसं चालेल? गुरुदेव, तसं नाही. भय आहे असं नाही, पण चिंता आहेच ना. पण मग आपण कशाला उगाच बोलायचं? म्हणजे आपण नावच नको काढायला 7:30चं. आपण त्यांचे अनुष्ठान करायला घेऊ. पण असं नाही ना होणार की आपण त्यांचे नाव काढले आणि ते राशीत आले? तुम्ही त्याचे स्मरण करा वा नका करू, त्यांचे अस्तित्व तुम्ही कसे नाकारणार? त्यामुळे त्यांचे स्मरण असू द्यावे. पण एक विचारू का गुरुदेव? विचारा. नाही म्हणजे तुम्हाला नाही का वाटत भीती? नाही वाटत. का? कारण आज ना उद्या आयुष्यात तो क्षण येणारच आहे. पण तो 7.5 वर्षाचा काळ हा खूप मोठा काळ आहे. त्या बाबतीत मला जरा साशंकता आहे. म्हणजे मला विचाराल तर माझी केवळ एवढीच इच्छा आहे की शनिदेवांनी एवढा प्रदीर्घ काळ माझी परीक्षा पाहू नये. मला विश्वास आहे गुरुदेव की ते बाकी सगळ्यांच्या राशीला येतील, पण तुमच्या राशीला येणार नाही. असं का वाटतंय तुम्हाला? अहो, तुम्ही देवांचे गुरु आहात. ग्रह, नक्षत्र, तारे, नभोमंडळ या सर्वांचे गुरु आहात. त्यामुळे तुमच्या राशीला आले तर अनर्थ व्हायचा. आता त्याची चिंता करायची आवश्यकता नाही देवेंद्र. नाही गुरुदेव, माझा प्रश्न विचारण्यामागे हीच भावना आहे की तसं झालं तर मग आम्ही काय करायचं? आम्ही तर तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. तुम्ही आता त्याचा विचार करू नका. जशी आपली आज्ञा. आता येतो मी. माझे देखील नित्य पूजन राहिले आहे. होय गुरुदेव, प्रणाम. शुभम भवतु. गुरुदेवांना चिंता करण्याचे कारण नाही, हे सत्य आहे. कारण ते ग्रहमंडळाचे गुरु असल्यामुळे शनिदेव त्यांच्या वाट्याला जाणार नाही. परंतु गुरुदेवांनी मला सांगितल्याप्रमाणे मात्र मला त्यांचे अनुष्ठान करायला हवे. अन्यथा शनिदेव माझ्या राशीला यायचे. इंद्रदेव यांनी अचानक माझ्या राशीला शनिदेव येतील की नाही हा विषय का बरं काढला असेल? आणि खरंच जर ते माझ्या राशीला आले तर काय?
हा योगायोग तर नाही. शेवटी सृष्टी तुम्हाला संकेत देत असते, ते तुम्हाला ओळखता यायला हवे. याचा अर्थ हा माझ्यासाठी संकेत आहे का? याचा अर्थ महादेव कोणाच्या मुखातून बोलतील हे सांगता येत नाही. पण एक आहे, महादेवांचे पूजन करत असताना शनिदेवांची वक्र दृष्टी होऊ शकत नाही. म्हणजे मी महादेव यांचे अनुष्ठान करू शकतो. कारण महादेवांचे अनुष्ठान करताना शनिदेव माझ्या वाट्याला जाऊ शकणार नाही. हे श्री महादेव, तुम्ही शनिदेव यांना स्वीकारले. ते तुमची परीक्षा बघायला आले, त्याचा तुम्ही स्वीकार केला. पण देवांचे गुरुपद मी सांभाळतो आहे, ग्रहमंडळाचा गुरु आहे. त्यामुळे मला नाही वाटत की शनिदेव यांनी माझ्या राशीत यावं. आणि ते घडू नये म्हणून मी तुमचे पूजन करतो आहे. कारण कुठेतरी मला असं जाणवतंय की देवेंद्र जर असं म्हणाले असतील तर तो माझ्यासाठी संकेत आहे. आणि तो संकेत मला कळला आहे म्हणून मी तुमचे पूजन करतो आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. बृहस्पती, तुम्ही खरंच मला धर्मसंकटात पाडले आहे. श्री महादेव माझे गुरु आहेत आणि तुम्ही त्यांचे पूजन करत असताना मी तुमच्या वाटेला येऊ शकत नाही. पण तुमची पूजा झाल्यावर मी तुम्हाला भेटणार आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वामी, काय झाले पार्वती? स्वामी मला क्षमा करा. तुम्ही ध्यानात होता पण मला राहावले नाही. तुमचे ध्यान भंग करण्याची माझी इच्छा किंवा हेतू नव्हता. पण ते तर आता भंग झालेच आहे. त्यामुळे तुझ्या मनात काय शंका आहे ती सांगूनच टाक. स्वामी, तिकडे काय सुरू आहे याच्याकडे ध्यान आहे का तुमचे? पार्वती, माझं सगळ्या त्रिभुवनात ध्यान आहे. पण या क्षणी तू नेमक्या कशाबद्दल बोलत आहेस? देवगुरु बृहस्पती यांच्याबद्दल. आले ध्यानात. स्वामी, तिकडे त्यांच्या देवघरात शनी येऊ नये म्हणून बृहस्पती आपले ध्यान करत बसले आहेत. अखंड जप सुरू आहे तुमच्या नावाचा. हो, ऐकू येतो आहे ना मला त्यांचा जप. मग आता काय होणार? काय होणार म्हणजे? नाही म्हणजे ज्या हेतूने त्यांनी तुमचा जप सुरू केला आहे तो सार्थकी लागणार ना? अर्थात. कारण निश्चित बृहस्पती माझे ध्यान करत आहेत म्हटल्यावर शनी त्यांच्या राशीत जाणार नाही. ते बघ,
तो थांबला आहे ना त्यांची प्रतीक्षा करत? हो, तेही पाहिलेच. पण एक प्रश्न विचारू का स्वामी? आता नको विचारू असं म्हटल्यावर तरी तुझी उत्सुकता तुला स्वस्थ बसू देणार आहे का? नाही. मग विचार. स्वामी, बृहस्पती तुमचे स्मरण करत आहेत आणि हे पाहून शनी त्यांची प्रतीक्षा करतो आहे. त्यांच्या राशीत मात्र तो गेला नाही. हो. स्वामी, पण तुम्ही का स्वीकारलत शनीला? तुम्हाला याविषयी काहीच बोलायचं नाही का स्वामी? असं नाही. नाही म्हणजे मला जाणून घ्यायचे आहे की हे सगळे तुमच्या हातात असताना तुम्ही स्वतः त्याला तुमच्या वाट्याला येऊ दिलेत. हो. का स्वामी? पार्वती, या सृष्टीत प्रत्येकाचं स्वतःचं असं एक स्थान आहे, स्वतःचं एक कर्म आहे आणि त्यानुसार प्रत्येक जण वागत असतो. म्हणून तुम्ही त्याला तुमची परीक्षा घेऊ दिलीत स्वामी? होय, कारण त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध व्हायला हवे आणि जे नियम मीच घालून दिले आहेत ते नेहमी अबाधित राहायला हवे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे श्री महादेव, आपण कृपावत्सला. शनिदेव माझ्या राशीला येऊ नये म्हणून आपली कृपादृष्टी असावी. चला, आता श्री महादेवांचे पूजन तर झाले आहे. आता दैनिक नित्य कर्मे करायला हवी. प्रणाम गुरुवर. शनिदेव, तुम्ही? हो. तुम्ही आणि असे अचानक इथे? गुरुदेव, तुम्हाला मुद्दाम भेटायला आलो आहे. माझी भेट घ्यायला? होय गुरुदेव. काही विशेष कारण? गुरुदेव, मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही का? तुम्ही सगळ्या देवतांचे, या ग्रहमंडळाचे गुरु आहात. नाहीत, ते आहेत. पण तुम्ही सहसा असेच भेटायला येणार नाहीत. तुमच्या येण्यामागे काही ना काही प्रयोजन निश्चित असते. ते आहेच. आता देखील काही ना काही विचार मनात घेऊन तुम्ही आला असणार, होय ना? खरे आहे गुरुदेव. तर मग सांगात आता, तुमच्या येण्यामागे, माझी भेट घेण्यामागे काय प्रयोजन आहे? गुरुदेव, तुम्हाला सांगायचंच झालं तर माझ्या येण्यामागे एक विशिष्ट कारण आहे. आणि ते काय? ते कारण म्हणजे मी तुमच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. काय? माझ्या राशीला? होय गुरुदेव. अहो शनिदेव, तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही चक्क माझ्या राशीमध्ये प्रवेश करणार? होय. म्हणजे तुम्ही माझी परीक्षा बघणार? होय गुरुदेव. तुम्हाला तर ठाऊकच आहे, मी केवळ माझे कार्य करत असतो. साक्षात श्री महादेव यांनी माझ्यावर एक कार्य सोपवले आहे, म्हणून मी या कार्याशी प्रतारणा करू शकत नाही. माझे दायित्व पार पाडणे हेच माझे कर्तव्य आहे आणि ते मी करत राहीन. होय, ठाऊक आहे मला. या सृष्टीचा न्यायदाता, दंडाधिकारी म्हणून साक्षात श्री महादेवांनी तुम्हाला न्यायदंड दिला आहे आणि तो तुमचा अधिकार आहे. पण काय गुरुदेव? साक्षात श्री महादेवांनी सुद्धा ते स्वीकारलं. त्यांनी सुद्धा मला त्यांची परीक्षा पाहू दिली. अहो, पण ते एक प्रहर लुप्त झाले आणि याचे काय परिणाम झाले ते आपण तर पाहिलेच आहे. आणि होय, इथे प्रश्न ग्रह मंडळाचा आहे.
आणि माझ्यावर जर अशी वेळ आली तर देव देवता माझा सल्ला घ्यायला कुठे जाणार शनिदेव? तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, परंतु माझा देखील नाईलाज आहे. असं करू नका. उद्या तुम्ही माझ्या राशीत याल आणि नेमकं त्याच वेळी देवांवर एखादं संकट ओढवलं तर काय करणार? अहो, ते मला कुठे शोधणार आणि मी तरी त्यांना कसे सहाय्य करणार याचा विचार करा. तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे गुरुदेव, पण तुम्हीच मला मान्य केले नाही तर इतर माझ्या असण्याची दखल कशी घेतील? उलट पक्षी मी तुमच्या राशीला येणार आहे आणि त्याचा तुम्ही स्वीकार केला आहे हे कळल्यावर इतरही ते मान्य करतील. प्रभो, हे काय आता धर्म संकट ओढवले आहे? एक विचारू का गुरुदेव? विचारा. तुम्हाला नाही का वाटत भीती? नाही वाटत. का? कारण आज ना उद्या आयुष्यात तो क्षण येणारच आहे. पण तो 7.5 वर्षाचा काळ हा खूप मोठा काळ आहे. त्या बाबतीत मला जरा साशंकता आहे. म्हणजे मला विचाराल तर माझी केवळ एवढीच इच्छा आहे की शनिदेवांनी एवढा प्रदीर्घ काळ माझी परीक्षा पाहू नये. देवेंद्रांच्या मुखातून हा विषय निघाला म्हणजे तोच संकेत समजायला हवा होता. माझे भाग्य म्हणून मी महादेव यांचा जप करत बसलो. अन्यथा एव्हाना शनिदेव माझ्या राशीत प्रवेशले असते. कसला विचार करत आहात गुरुदेव? शनिदेव, अहो मी याचाच विचार करतोय की माझं खरं तर अनुष्ठान सुरू आहे आणि तेच तर. खरं तर मी याआधीच तुम्हाला भेटणार होतो, तुमच्या राशीत प्रवेश केला असता, पण तुम्ही माझ्या गुरूंची पूजा करत होता आणि म्हणूनच मी तुमच्या साधनेत व्यत्यय आणला नाही. तेच तुमची पूजा होईपर्यंत मी तुमची प्रतीक्षा करत बसलो होतो, परंतु आता तुम्ही तुमचे अनुष्ठान सोडले म्हणून मी तुम्हाला माझे इथे येण्याचे प्रयोजन सांगितले. मी उगाच माझे पूजन थांबवले. जर मी ते थांबवले नसते, महादेवांचा जप करत बसलो असतो, तर कदाचित शनिदेव माझ्या वाट्याला आले नसते. गुरुदेव, आता नाही म्हणू नका. मी उद्याच तुमच्या राशीला येतो आहे. नाही नाही शनिदेव, असं करू नका. अहो, तुम्ही जेव्हा महादेवांच्या वाटेला गेलात तेव्हा सृष्टीची काय अवस्था झाली हे पाहिलं तर तुम्ही. अहो, तसेच संकट आले तर काय करणार? तुमची चिंता मला समजते आहे, परंतु तुमच्या राशीला न येणं आता हे माझ्या हातात नाही. त्यामुळे मी उद्या तुमची परत भेट घ्यायला येतो, परंतु मी तुमच्या राशीत येणार हे मात्र निश्चित. शनिदेव, तुम्ही एक काम करा. आता मला माझं नित्य कर्म करू देत. उद्या आपण यावर बोलूयात. जशी तुमची इच्छा. येतो मी. काय करावे आता? शनिदेव तर काही केले ऐकणार नाहीत असं दिसतंय. पण ते म्हणाले तसं महादेवांचे पूजन करत असताना ते माझ्या वाट्याला येणार नाहीत. मग आता पुन्हा तेच करावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.